घर जपलेलं झाड फांदी फांदी जीवा पाड भाव बंध माया रीत त्याच्या मनाची कवाड लेक माहेराचं सोन लेक सौख्याचं क्षण लेक बासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदण लेक रंगांचं शिंपण लेक गंध हवामान लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण शुभ मंगल कन्यादान कन्यादान. हे काय आणि कोण तुम्ही? मी कोणी असेन हे तुझ्यासाठी आहे. काय यार आणि तुम्ही मला का देताय? हे तुझ्या बाबांना द्यायचंय. बाबांना? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला कोणाला तरी दुसऱ्याला द्यायचं असेल. माणसं ओळखायला मी कधीच चुकत नाही. गायत्री तुम्हाला कसं माहित की मीच ती गायत्री? कारण मी तुला ओळखतो. कीर्तने साहेबांनी फोन केला होता की इन्व्हॉल्व तुझ्याकडे दे म्हणून. आज ते खूप घाईत होते. नाही, इम्पॉसिबल. म्हणजे बाबा त्यांचं ऑफिसचं महत्वाचं काम माझ्याकडे देणं शक्यच नाही. मला माहिती आहे ते ऑफिसचं काम कधी घरी नेत नाहीत. मी इथून जाणारच होतो. हे इन्व्हॉल्व देणं खूप महत्वाचं होतं म्हणून त्यांनी हे तुझ्याकडे द्यायला सांगितलं. नाही, मी नाही घेणार. काय यार? हे साधं पेपरचं कटिंग आहे. काही शंका? ठीक आहे, द्या, मी देते. ठीक आहे, देते मी बाबांना. गायत्री अजून आली नाही? येईल ती एवढ्यात. मोबाईल वरनं ना फोनच लागत नाही. एक काम कर, जरा लँडलाईन वरनं फोन लाव गायत्रीला. काही गरज नाहीये, येईल ती एवढ्यात. लँडलाईन वरनं फोन लाव उमा. तिला विचार ती कुठं आहे, कधी येणार आहे, तिच्या बरोबर येताना कोणी आहे का नाही. नसेल तर मी जाणार तिला आणायला. करते मी. फोन लाव. मोबाईल वरनं का नाही लागत काही कळत नाही. लाव लवकर. अगं, 1-2 मिनिटं उशीर झाला ती लगेच काय फोन? तसं नाही ग, ऍक्च्युली बाबा. आहे बघ, तुम्ही दोघं जण जेवायचे थांबला असाल ना, मी 2 मिनिटात फ्रेश होऊन येते. आलेच. मी म्हणलं नव्हतं येईल इतक्यात. चला जेवायला. आई, आज डान्स प्रॅक्टिसला खूप मज्जा आली. जे आता मीच कसं सांगू माझ्याबद्दल, पण सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं. अरे वा, बाबा जाम खुश असतील मग तुझ्यावर. बाबा आले कुठे होते आज? अरे बापरे, मग हे एवढं सगळं कौतुक केलं कोणी तुझं? सगळ्यांनीच ग. सगळ्यांनी म्हणजे? बाबा सगळ्यांनी म्हणजे मैत्री, पियू, किट्टू, बस. अहो म्हणजे किमो सर पण, ते सगळाच डान्स ग्रुप. अच्छा, म्हणजे मी आज आलो नाही म्हणून सगळ्यांनी तुझं कौतुक केलं का?
बाबा हो असं नाही असं नाही, मी विचारतो आपलं तुला एक, की मी तिथं येतो, रिहर्सलला येऊन बसतो, तुमच्या सगळ्यांबरोबर दडपण येतं का माझं? तुम्ही सगळे ऑकवर्ड होता का? आई बाबा असं का म्हणताय? नाही तुझी आईच म्हणत होती. नाही माझं असं काहीही म्हणणं नव्हतं. मी आपलं उगाच ते हे बघ उमा, विषयांतर नको. खरं सांग मला, माझ्या येण्यामुळं तुम्ही सगळेजण ऑकवर्ड होता का? टेन्शन येतं का? दडपणाखाली येतं का? नाही बाबा, अजिबात नाही. उलट काल परवा तुम्ही नव्हतात ना, तर माझ्या रिहर्सल मध्ये लक्षच लागत नव्हतं. बाबा तुम्ही असल्यावरती जितकं छान वाटतं ना, तितकंच तुम्ही नसल्यावरती खूप अस्वस्थ वाटतो. नाही, हे जर खरं असेल तर मी आज नाहीये, त्याच वेळेला बरोबर तू चांगला परफॉर्मन्स कसा काय केलास? कसं म्हणजे? आता अहो तुम्ही उगाच तिला कोड्यात पाडू नका हो. तू खा चल. अगं बाई हो, सांगायचंच विसरले, दुपारी ना पोस्टमॅन येऊन गेला. आपले नेहमीचे अंक आणि तुमच्या महानगरपालिकेतून काही कागदपत्र आली आहेत. बरं झालं आठवलं. अहो बाबा, तुमच्या एका माणसाने तुमच्यासाठी एक एन्व्हलप दिले. माझ्या माणसाने? अहो थांबा, देते तुम्हाला. हे घ्या. रिहर्सल संपून घरी येत असताना एका माणसाने तुम्हाला द्यायला सांगितलं. म्हणाला तुमच्याशी बोलणं झालंय फोनवर. काय झालं? नाही काय नाही. अहो सांगा ना काय झालं. प्रत्येक वेळेला काही व्हायलाच हवं का? तसं नाही हो, पण तुम्ही असं काही वागलात ना की मला लगेच कळतं की काहीतरी. मला ऍसिडिटी झाली, खूप अशी जळजळत आहे सगळं. काय निदान कारण तरी बरं द्यायचं ना. ऍसिडिटी आजपर्यंत तुमच्या आसपास तरी फिरकली आहे का? आज झालीये मला ऍसिडिटी.
आणि होईल, उद्या सकाळपर्यंत कमी होईल. झोप. तुम्ही त्या धमकीचा विचार करताय? तुला ना सगळंच माहिती आहे, मग का विचारतेस तू? कारण जेव्हा तुमच्या मनात काहीतरी चालू असतं ना, तेव्हा तुमच्या कोणत्याच हालचाली स्वाभाविक होत नाही. हे बघ उमा, आम्ही असा प्राणी आहे ना, कुठेही टाकला तरी मांजरासारखा उभाच राहतो. मग आज ही अस्वस्थता का? कारण आजपर्यंत सगळं माझ्यापर्यंत येऊन थांबत होतं. आता त्यांनी माझ्या माणसांना काहीतरी करण्याची धमकी दिली. म्हणजे त्या फोन बद्दलचा माझा अंदाज खरा ठरला. हे पण तू नको काळजी करूस, अजिबात काळजी करू नकोस तू. मी समर्थ आहे माझ्या माणसांचं संरक्षण करायला. चला झोपा आता, नाहीतर ते कालचं पुस्तक आणीन मी वाचायला. किती कंटाळवाणं होतं ना, म्हणजे 2 पानं वाचूनच झोपलात तुम्ही लगेच. किती वाईट होतं ना ते. ही माणसं इंग्रजीचं मराठीमध्ये भाषांतर का करतात मला काही कळतच नाही. तुम्ही घेतलं ना त्या दिवशी, तेव्हाच माझ्या मनात आलं, पण म्हटलं तुमच्या निवडीला कसं काय नाव ठेवायचं. अच्छा, पुढच्या वेळेला कुठलंही पुस्तक घेण्यापूर्वी मी तुला विचारत जाईल. झोपा. विषय बदलल्यानंतर थोडी तरी काळजी कमी झाली तुमच्या चेहऱ्यावरची. मला माहितीये, मुलांना उचकी जरी लागली तरी अस्वस्थ होता तुम्ही. तुला काय वाटलं विषय बदलला की काळजी कमी होईल माझी? कसं शक्य आहे ते? पण तुझ्या समाधानासाठी हसलो. अगं नुसती उचकी लागली मुलांना तरी अस्वस्थ होतो मी. त्यांना काय माहितीये, साधं खरचटलं तरी काय करीन मी त्यांचं. गायत्री, पाणी घे. सांभाळून जा आणि मधून एखादा फोन कर. हो. गायत्री, हा, सांभाळून जा बाळा. हो आई. आई, तुला काही बोलायचंय का माझ्याशी? नाही ग. नाही कसं? मग मगासपासून काय चाललंय तुझं? ते आपलं उगाच. तुझा उशीर झाला ना कॉलेजला, पण फक्त संध्याकाळी लवकर ये घरी. आई, मी नेहमीच लवकर येते. हो ग बाळा, पण उशीर होईल म्हणून आपलं उगाच बोलले मी. आई अगं, फक्त काल उशीर झालाय, पण तो पण थोडासा. डान्स रिहर्सल झाला ना की लवकर या घरी. तुम्हाला हे नेहमी नाही सांगत. काय झालंय नक्की? अगं असंच. बर, मला सांग, कोणी येणार आहे का घरी? मी नको जाऊ का कॉलेजला? चुकलं बाई माझं, मी ना उगाच बोलले तुला. जा तर तू. आई, आता हे सगळं माझ्याकडे बघून सांग. गायत्री, कॉलेजला जा. तू खरंच खूप स्ट्रेंज आहेस. लवकर ये. कीर्तने, नेमकं काय झालंय?
म्हणजे फोन कुठून आला होता, कोणी केला होता, काही कळलं का? नाही, मला काही माहिती नाहीये, पण तो नंबर मी तुमच्या माणसांकडे दिलाय. आणि सर, पहिल्यांदा असं घडलं की माझ्या फॅमिलीला धमकी दिली गेली. हे एन्व्हलप कोणीतरी गायत्रीच्या कॉलेजमध्ये जाऊन तिच्या हातात देऊन आलं. मुलांना काही होईल याची भीती वाटते का तुला? भीती अजिबात नाही. हा, पण ना फॅमिलीची काळजी मात्र जरूर वाटते. नाही, तेवढंच जर असेल तर हे प्रकरण तू माझ्यावर सोड. नाही, या एन्व्हलपच्या निमित्ताने ती माणसं माझ्या मुलीपर्यंत जाऊन पोहोचली म्हणून हे सिरियसली घेतलंय मी. नाही तर असल्या फोनवरच्या धमक्या बिमक्याने मी कधी घाबरत नाही. थोडं थांब तू, आपण पोलिसांना कळवू. नाही, पोलिसांना नको. पोलिसांचं प्रोटेक्शन घेणं म्हणजे नियम मोडण्यासारखं आहे. आणि मी जर असं वागलो तर मग देशपांडेंना जाब विचारण्याचा मी अधिकारच गमावून बसेल. वेळा आहेस का तू कीर्तने? हा, तुझी फॅमिली तुझ्याबरोबर राहतेच कशी ना याचं मला नवल वाटतं. त्रास आहेस तू म्हणजे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सर. माझी फॅमिली माझ्याबरोबर अतिशय आनंदात आणि खुशीत असते. आणि उठसूट जर प्रत्येक अधिकाऱ्याला पोलीस प्रोटेक्शन द्यावं लागलं तर पोलिसांना अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन देण्यापलीकडे दुसरं काही कामच राहणार नाही. तसंही हल्ली प्रामाणिक अधिकारी राहिलेत कुठं? आधीच मला माहित नाही, पण मला खात्री आहे या देशामध्ये प्रामाणिक माणसांची संख्या वाढत जाईल. बोलण्यात सुद्धा तुझा हात कोणी धरू शकणार नाही. नाही, पोलिसांना कळवणं हे माझं काम आहे आणि मी ते करणारच. आफ्टर ऑल इट इज पार्ट ऑफ माय ड्युटी. जसं तुला तुझं कर्तव्य आहे ना तसं माझं कर्तव्य मला करू दे. त्याचा फारसा उपयोग होईल असं मला वाटत नाही, कारण गुंडांचं नेटवर्क फार मोठं असतं आणि कदाचित पोलिसांकडनंही त्यांना बातमी पोचू शकेल. अरे पण आत्ताच तर तू म्हणालास की या देशामध्ये प्रामाणिक लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. पोलीस दलातही कोणी कीर्तने असतीलच की? नाही, असतीलही, पण तरी सुद्धा पोलिसांचं प्रोटेक्शन घेणं हे मला काही पटत नाही. मी माझ्या फॅमिलीसाठी ते करणार नाही. आता उठसूट धमक्यांना घाबरून जर असे आमच्यासारखे अधिकारी पोलीस प्रोटेक्शन घ्यायला लागले तर मागं पुढं पोलिसांच्या गाड्यांचा ताफा घेऊन फिरणाऱ्या राजकारण्यांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक राहिला? तुझं म्हणणं तुझ्यापाशी, पण मला माझ्या ऑफिसर्सच्या कुटुंबाची काळजी घेतलीच पाहिजे. नव्हे, ती माझी जबाबदारी आहे, कळलं? डोंट वरी, सगळं ठीक होईल. चला. ऐका ना, मी काय म्हणते, आज बाहेर जाऊया का कुठेतरी? गुड आयडिया. हा म्हणजे मस्त प्लॅन होईल. म्हणजे बघा, आपण कोणती तरी मूवी बघायला जाऊया. पण कोणती मूवी बघायची? म्हणजे आता कोणती चांगली मूवी नाहीये ना, सगळी बिन डोक्याची खैरात. अगं ते ठरवू ना आपण नंतर. चल पटकन जाऊया. अगं सॉरी यार, पण मला खरंच शक्य नाहीये. अरे यार कम ऑन गायत्री, काय आहे तुझं? अगं डान्स रुटीनमुळे सगळं शेड्यूल पॅक झालंय आणि आपल्या परीक्षा जवळ आल्यात. अभ्यास झालाय का आपला? आपल्या सगळ्या असाइनमेंट्स इनकम्प्लीट आहेत. प्लीज समजून घ्या ना. बघितलंस, एक तर आपण फिल्मला जात नाही, आता चाललोय तर हे हिचं असं असतं. मैत्री यार, हे बघ, ही तुझी फालतूची कारणं देऊ नकोस. हा, तू येणारच म्हणजे येणारच, कळलं? पिऊ प्लीज पोज करू नकोस यार, प्लीज समजून घे ना. स्लीप ओव्हर माझ्या घरी ठरलं. स्लीप ओव्हर? हे नाही हा, अजिबात शक्य नाही मला. बर ऐका ना, मी एक आयडिया देऊ का तुम्हाला? तू आणि आयडिया देणार? द्या. आपण माझ्या घरी नाईट आउट प्लॅन करूया. काय काय बोललीस तू? ओके, म्हणजे कीर्तने काकांना गुड नाईट म्हणून 9ला झोपायला लागेल आपल्याला आणि सकाळी 5:30ला ते गुड मॉर्निंग म्हणायला हजर. करेक्ट. अगं पण मी बाबांकडनं 10 वाजेपर्यंतची परमिशन घेते ना. काय गायत्री, 10? हे वेडाबाई, अगं स्लीप ओव्हर म्हणजे रात्रभर जागं राहावं लागतं. ए ऐका ना, त्यापेक्षा आपण इथेच जाऊन टपरीवर चहा पिऊया. हे खरंच आहे, चल जाऊया. हिच्यामुळे कटकट नको. ए तुझ्या बाबांमुळे काहीच करता येत नाही यार. अगं मैत्री, तसं नाहीये. ते माझ्या काळजीमुळे तसे वागतात ना. अगं किती पॉझिटिव्ह आहेत ते, सतत चौकशी करत असतात ग. चौकशी करायला तिचे बाबा असतात तरी.
पण माझी कोणीच चौकशी करत नाही. पियू, अगं तू काही एकटी नाहीयेस, आम्ही आहोत ना. हे छोड ना यार पियू, आपण दोघीच जाऊया फिल्मला. हिला बसू दे घरी एकटीच, घर कोंबडी कुठची. एक मिनिट हा. हुकुमशहा बाबांची आज्ञाधारक गुलाम. एक मिनिट, पहिले तुम्ही दोघींनी गैरसमज दूर करा. एक तर माझे बाबा हुकुमशहा नाहीये आणि मी त्यांचे गुलाम तर अजिबात नाही. डायलॉग म्हणून ठीक आहे हा, पण रिअल मध्ये गुलाम. मैत्रेयी, मी खूप मारी सारखं मला बोलतेस. Hello, sir. Welcome. Please have a seat.